मंडल आयोग इथे महाराष्ट्रात लागू झाला त्यावेळेला 250 जाती होत्या. त्याच्यानंतर ज्या ज्या आयोगाच्या थ्रू पूर्वी 93 पूर्वी आयोग नव्हता, पूर्वी सरकार ठरवायचं. 93 नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोग राहतील, त्या आयोगाकडे जायचं आणि त्याने ठरवायचं की हे योग्य हे योग्य नाही आणि मग ते आमच्याकडे पाठवणार मंत्रिमंडळाकडे, आम्ही ते ॲक्सेप्ट करायचं. ही पद्धत आहे. आता मराठा समाजाला कालेलकर समाजाने नाही सांगितलं, मंडल कमिशनने नाही सांगितलं, त्याच्यानंतर जे आहे आयोगामध्ये ते गेले. मग खत्री आयोग, बापट आयोग, देशमुख आयोग, सराफ आयोग सगळ्यांनी ते नाकारलं. आणि मग एका आयोगाने ते गायकवाड आयोगाने जेव्हा त्याचं काही अर्धमुर्ध त्यांनी ओके करून घेतलं ते फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने चक्क सांगितलं की मराठा समाज मागास आहे आणि पुढारलेला आहे, हे तुलनात्मक आहे ना. आता जो पुढारलेला त्याच्यापेक्षा पुढारला असू शकतो, पण आमच्यापेक्षा तो पुढारलेला आहे आणि आमच्यापेक्षा आणखीन मागास दलित आहेत, ही अशी उतरंडच आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले नाही.